चला तर बघूयात 98वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे दिल्ली येथे घडत आहे। तर असे वेगवेगळे प्रवेशद्वार त्यांनी तिथे केलेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा बॅनर जो आहे तो बॅनर इथे सुरुवातीलाच त्यांनी लावलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी। आणि हे आहे एकंदरीत साहित्य संमेलनाचे दृश्य तुम्हाला इथे दिसत असतील। ह्या अध्यक्ष आहेत या साहित्य संमेलनाच्या। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। आणि हे मराठी कलाकार आपल्या मराठी वेशभूषेमध्ये इथे मराठी कलाविष्कार सादर करताना आणि सोशल मीडिया प्रतिनिधी म्हणून इथे आपल्याला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा पास इथे मिळालेला आहे। आणि या साहित्य संमेलनाची धुरा खऱ्या अर्थाने ज्याने खांद्यावर पेलली तो आपला लेशपाल। पुस्तकांची एक सुंदर रचना, एक सुंदर देखावा त्यांनी येथे केलेला आहे स्टेडियमच्या प्रवेशद्वाराजवळ। आणि या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांचं अध्यक्षीय भाषण येथे होत आहे। आणि या स्टेडियमच्या आतमध्ये जमलेली ही मराठी साहित्य रसिक मंडळी आपण बघू शकता। येथे वेगवेगळे सभामंडप केले आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि AIच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांचा जीवन प्रवास येथे मांडलेला आहे खासरे टीव्हीने। रावणकार शरद भाऊ तांदळे यांच्यासोबत पुन्हा एक फोटो घेऊन टाकला। आणि या साहित्य संमेलनाची ही ग्रंथनगरी आहे, हे ग्रंथनगरीचं प्रवेशद्वार आहे। आणि अशा प्रकारे येथे वेगवेगळ्या पब्लिकेशनचे स्टॉल्स येथे लागलेले आहेत, जेथे आपल्याला मराठी साहित्य बघायला मिळेल। वेगवेगळे पब्लिकेशन आणि त्यांची वेगवेगळी पुस्तकं, मराठी प्रिंट असलेले हे टी-शर्ट्स सुद्धा आहेत, यांचा सुद्धा एक सेपरेट स्टॉल आहे। खरं तर महाराष्ट्रामधून दिल्लीमध्ये आणून फार मोठ्या प्रमाणामध्ये पुस्तकांचं प्रदर्शन भरवणं, पुस्तकांचे स्टॉल लावणं शक्य होत नाही। त्यामुळे थोडी थोडी पुस्तकं त्यांनी येथे आणलेली आहेत, म्हणजे जे दिल्लीमध्ये राहणारे साहित्य रसिक असतील, मराठी साहित्य रसिक असतील, त्यांना ही मराठी पुस्तकं घेता येतील। फक्त पुस्तकच नाही तर सोलापुरी शेंगदाणा चटणी सुद्धा आहे आणि पुणा गेस्ट हाऊस यांचं सुद्धा एक खाद्याचं स्टॉल आहे। पुणेरी साड्यांचा सुद्धा इथे एक स्टॉल आहे। तमाशा आणि वारी यांच्यामध्ये काढलेल्या चित्रांचं सुद्धा इथे प्रदर्शन आहे। आणि ही प्रत्यक्ष काढलेली चित्र सुद्धा अतिशय बोलकी आहेत। या चित्रांमधून त्या चित्रातल्या ज्या भावना आहेत त्या थेट आपल्यापर्यंत पोहोचतात। प्रसिद्ध छायाचित्रकार संदेश भंडारे यांनी ही चित्र काढलेली आहेत आणि त्यांनी याच्यावर एक पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे। आता आपण वारीमध्ये काढलेली चित्र बघत आहोत। वारीमधले वेगवेगळे क्षण त्यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये इथे टिपलेले आहेत। प्रत्येक वारकऱ्याचा वारीशी असलेला जो ऋणानुबंध आहे तो आपल्याला या चित्राच्या माध्यमातून स्पष्ट दिसून येतो। युनिक अकॅडमीच्या स्टॉलवर आपल्या सर्वांच्या लाडक्या देवा जाधवर सरांची सुद्धा भेट झाली। आणि हा बालभारतीचा स्टॉल।